मैं आपको एक हक करना चाहता हूँ, आ जाओ। बीड हे नाव तुम्हाला अनेक विषयामधून चर्चेत आलेलं दिसेल. बीडची संस्कृती, बीडचं कल्चर, बीडचा भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय आणि वैचारिक वारसा. अनेकदा आम्ही चर्चेत असणाऱ्या चेहऱ्यांबद्दलचा परिचय करून घेताना तो किती प्रसिद्ध आहे, त्याचं किती नाव मोठं आहे हे समजून घेतो. मात्र आम्ही हे समजून घेण्यासाठी कधी आग्रही असतो का की याच संघर्षाच्या पाठीमागं त्यांनी केलेलं कष्ट किती आहे? तो सिद्ध आणि प्रसिद्ध होत असताना त्याच्या वाटा कुठल्या दिशेने आणि कुठल्या भागातून आलेल्या आहेत? त्याच बीड जिल्ह्यातल्या मातीतल्या निपजलेल्या अनेक चेहऱ्यांपैकी एक चेहरा म्हणजे शुभम बोराडे. खरं म्हणजे या महाराष्ट्राला बालगंधर्व हे नाव नवीन नाही. 1888 साली जन्मलेल्या बालगंधर्वांनी पुरुष असताना एका स्त्री भूमिकेतून जे नाव मिळवलं, त्याच वाटेने एक चेहरा बीड जिल्ह्यातल्या मातीतून पुढे आला आणि त्याचं नाव होतं शुभम बोराडे. याच शुभमचा प्रवास आपण अस्सल धडाकेबाज या युट्यूब चॅनल वरती समजून घेणार आहोत. तर आपण त्याच्याच तोंडातून हा प्रवास ऐकणार आहोत. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमातला उपविजेता म्हणून फर्स्ट रनरअप म्हणून सगळ्या महाराष्ट्राला परिचित झालेल्या शुभम बोराडेला आज आम्ही बोलत करणार आहोत. खरं म्हणजे नर्त्यांगना, लावणी म्हटलं की स्त्री अशा प्रकारची फ्रेम सर्वसामान्य लोकांच्या समोर आणि रसिकांच्या समोर येते. मात्र रसिकांची ठरलेली ही प्रेम तोडून तिला ब्रेक देऊन एक पुरुष कलावंत स्त्रीच्या भूमिकेत, स्त्रीच्या वेशात आणि स्त्रीच्या सगळ्या प्रकारच्या हावभावामध्ये एक लावणी प्रस्तुत करतो. हे शुभम बोराडेच्या निमित्ताने महाराष्ट्राने खूप वर्षानंतर पहिल्यांदा पाहिलं. अगदी तंत्रज्ञान आणि नवीन रूपामध्ये पाहिलं. कसं वाटलं सर्वात अगोदर? सर्वप्रथम म्हणलं तर हे एक वेगळं स्वप्न असल्यासारखंच आहे की त्या टेंडन्सीमध्ये त्या लोकांच्या विचारधारणेनुसार की जसं लावणी फक्त स्त्री करते त्या विचारधारणेला मोडून पुरुषाने लावणीला नॅशनली लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याला लोकांनी बघणं, त्याला एक्सेप्ट करणं, त्याच्यावरती आनंदित होणं हा खूप वेगळा क्रायटेरिया आहे माझ्यासाठी. कारण की याआधी ज्यावेळेस आपण स्क्रीनच्या बाहेर एखादी गोष्ट अशी बघतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं तर त्या गोष्टीवरती टीका होते, लोक हसतात, काही वेगळे गॉसिप करतात. त्यांना माहित नसतं की तो घरचा कसा आहे, त्यांना त्याचा बॅकग्राऊंड माहिती नसतं, त्यांनी त्याला विदाऊट मेकअप बघितलेलं नसतं. पण मेकअप मध्ये बघितलं किंवा त्यांनी त्या वेशभूषेमध्ये बघितल्यानंतर कुठे ना कुठे थोडा दुय्यम दर्जाचा विचार आधी होत होता. पण जी संधी माझ्यापर्यंत चालून आली किंवा जे मी आज अचीव्ह केलं त्या कार्यक्रमामार्फत तर माझ्यासाठी खूप मोठी आणि गर्वाची गोष्ट असल्यासारखीच एका प्रकार. नृत्याचा छंद लहानपणापासूनच होता. शाळेतले छोटे मोठे गॅदरिंग्स, घराजवळचे गणपती किंवा इतर फेस्टिवल मधले प्रोग्राम असतील सगळ्यांमध्ये मी करायचो. पण एक म्हणता ना आपण एक नॅचरली दैवी देणगी एक असतेच अंगामध्ये की तुमच्यात काहीतरी वेगळं असतं. प्रत्येक कलाकारामध्ये काही ना त्यांची युनिकनेस असते, वेगळेपणा असतो. तसा तो माझ्यात होता. माझ्या अंगातला युनिकनेस म्हणजे की मी फेमिनिन ड्रेसनी खूप चांगला नाचायचो. बर. सो कधीही समजा जे जसं वेस्टर्न कॅटेगरीतले डान्सेस फॉर्म आहेत ते त्यांच्याकडे माझा जास्त कल कधीच राहिला नव्हता. इंडियन क्लासिकल असो, इंडियन म्युझिक असो, मराठी असो, आपलं यामध्ये खूप जास्त रुची वाढत गेली, करत गेलो. आणि जस प्रकारे म्हणजे जे जुने कला आविष्कार होते, प्रकार होते, लावणी असो, क्लासिकल असो, कुठलाही प्रकार असो, हे सगळे ज्यावेळेस मला टेलिव्हिजनवर दिसायचे ना त्यावेळेस खूप काय म्हणतात त्याला इन्स्पायर करायचे की बाबा हे मी केलं पाहिजे. असं इतर डान्स बद्दल नव्हतं होत. सो मी असंच करून बघायचो. बघता बघता मग काही स्पर्धा वगैरे सुरू केल्या. पण सुरुवात आणि नंतर थोडा वेळ घालवल्यानंतर कळतं की बाबा आपण काय केलं पाहिजे, आपण काय चांगलं करू शकतो, आणि दुसरी गोष्ट आपल्यावर काय चांगलं दिसतं
हे पण खूप महत्वाचं आहे, की आपण कधी कधी काही लोक असे असतात की ज्यांना कळतच नाही की आपल्या शरीरावर काय सूट होतं आणि आपण कसंही राहतो. त्या अकॉर्डिंग समोरचा व्यक्ती त्याच्यावरती पुन्हा उलट जास्त टीका करतो. यासाठी कुणी एखादी व्यक्ती कारणी पडली की अरे तू लावणीमध्येच करिअर कर किंवा तू लावणीमध्ये खूप सुबक दिसतो असं काही? असं म्हणायला गेलं तर माझी आई होती त्यावेळेस. तिने फक्त खूप लहान असताना स्वतःच्या हाताने नटवलं, सजवलं समजा. पण जसजसा मी बाहेर निघत गेलो, बाहेरच्या काही स्पर्धा करत गेलो, त्या स्पर्धेमध्येच इतर कलाकार असायचे. आता आजकाल ना कॉम्पिटिशन खूप वाढली लोकांमध्ये. कुणीच कोणाला सरळ आणि चांगलं सजेशन देत नाही. माझ्यासोबतही तेच व्हायचं. माझ्यासोबत थोडे चुकीचे म्हणजे अनुभव शेअर करायचे लोक. काहीही सांगायचे, असं कर, तसं कर, जे मला सुटेबल नव्हतं. म्हणजे एक प्रकारे आपण गुमराह व्हायचो त्या गोष्टीपासून. बरं. पण कसं आहे, माझं सबकॉन्शियस माइंड आणि विचार करण्याची धारणा थोडी चांगलीच होती. कारण की आईसोबत कष्टाने राहिलेलो आहे समजा लहानपणापासून. तर कळत होतं की आपण काय योग्य करतोय, काय चुकीचं करतोय. त्यानुसार स्वतःचाच अभ्यास केला, स्वतःच लक्ष दिलं की आपल्यावर काय चांगलं दिसतं, आपण काय केलं पाहिजे आणि दुसरं सांगताय ते कितपत योग्य हे कळायला लागलं. तर असं समजा की स्वतःचा शिल्पकार मीच आहे. तुझ्या इन्स्पायरिंग बद्दल तू सांगितलंस. तुझा असा पहिला परफॉर्मन्स कुठला आहे की ज्याच्यानंतर तुला असं वाटलं की हो जे माझ्या मनात यायचं का ते हे परफेक्ट आहे, जिथून तुला तर तुझ्यातला अनुमोदक तुला कधी प्राप्त झाला की अरे यस आता मला जे वाटायचं ना ते झालंय? तसं सांगायला गेलं तर माणसाच्या अंगात छंद असतात, पण ना एक प्रेरणा नसते कधीच कुठून आलेली. तो बस छंद म्हणून करतो. पण एखादा आदर्श आणि प्रेरणा असणं खूप गरजेचं आहे, मला तरी असं वाटतं. कारण की त्याला एक काय म्हणतात, त्याला एक सीमितता नाही मिळत. तो आकार नाही मिळत त्याच्याशिवाय. कारण की जर आपल्याला कोणी तोड आपल्या पुढे भेटत नाहीये, तर आपण त्याच्या पुढे जाण्याचा पण मार्ग नाही शोधू शकत. म्हणून जुन्या ज्या ऍक्ट्रेस होत्या, जसं आपल्या मराठीत बघायला गेलं तर मधु कांबीकर आहेत, हिंदीत रेखा आहेत, असे काही आहेत समजा. यांना बघूनच थोडासा स्वतःमध्ये अजून डेव्हलपमेंट करत गेलो, काय करत गेलो. पण काय व्हायचं ना, कॉम्पिटिशन करत असताना मी जर एखादा डान्स फॉर्म निवडला, जसं मी फक्त लावणी नाही केलेली स्पर्धेमध्ये, मी भरतनाट्यम केलं, मी कथ्थक केलं, सेमी क्लासिकल केलं, लावणी केली, मुजरा केला, फिमेल कॉस्ट्युम मध्ये अटायर मध्ये मी जास्त परफॉर्मन्स केली. याचं प्रशिक्षण कुठे घेतलं? मी प्रशिक्षण नाही घेतलं ह्या गोष्टीचं. नेहमी असं झालं की मी फक्त टेलिव्हिजनला किंवा कुठे एखाद्या ठिकाणी एखाद्या परफॉर्मरला बघूनच मी ते शिकत. नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे की कुठल्या ना कुठल्या एखाद्या प्रशिक्षण केंद्र किंवा प्रशिक्षण संस्थेशिवाय एखादी कला एवढ्या उच्च टोकापर्यंत डेव्हलप झाली आहे आणि त्यासाठी फक्त अंतरप्रेरणा ही कारणी लागलेली आहे तुझ्या अनुषंगाने. कारण काय आहे ना, त्यावेळेसचा काळ माझ्यासाठी खूप गरिबीचा होता. की आई कष्ट करायची, आई घरचे कामं वगैरे करून सगळं कारभार चालवायची. त्या तिसरी चौथीच्या वयात मी स्वतः कामं केलेले शाळा संपल्यानंतर. तर ती जी इन्कम असायची ना, काही खूप नसायची. त्यावेळेस मी एखादा डान्स क्लासच्या बाहेर जरी जाऊन उभा राहिलो तरी मला तिथून विचारायचे, काय बघायला संगीत? म्हणजे हे व्हायचं, तुला काम असेल तर आतमध्ये ये, पैसे भर, फी भर, क्लासेस अटेंड कर, अदरवाईज तुझं काही काम नाही. म्हणजे हे असं सुद्धा माझ्यासोबत व्हायचं. तर आपण प्रेरणेबद्दल बोलत होतो की बाबा काय नाही, तर मला सजेशन नेहमी चुकीचे भेटले की तू आज हे कर, तुला हे आज चांगलं दिसेल, तुला बक्षीस या गाण्यावरती मिळेल. आणि आपण त्यावेळेस त्या क्षेत्रात नवीन असल्यामुळे ते सगळं ऐकत गेलो. असं समजा की पुढच्या व्यक्तीला आपल्याकडून ते पुढे काढायचंच नव्हतं, त्याला जिंकायचं होतं माझ्या पुढे. असं काय व्हायचं स्पर्धेमध्ये. पण एक दिवस असा झाला की मी त्यावेळेस कुणाचं काय ऐकलं नाही, माझं मन जे सांगत होतं ते मी केलं स्पर्धेमध्ये. तिथून त्या गोष्टींवरती मला बक्षिसं मिळाली. आणि नंतर मी ठरवलं की कुणी कितीही काही सांगितलं, तुला जर हे योग्य वाटतंय ना शुभम, तर तू हे कर. तुला माहिती आहे तू कशात प्रावीण्य, म्हणजे तू कशात आहेस, कशामध्ये तू ते जिंकू शकतोस, तू काय करण्याची ॲबिलिटी ठेवतोस, ते तू कर. मी स्वतःशीच निर्णय घेतला. चांगलं वाईट जर मला कळत असेल दोघातला फरक, तर मला नक्कीच कळेल की चांगलं काय. टीव्हीवरचा ब्रेक कसा आणि कुणी मिळवून दिला? तसं सांगायला गेलं तर ऑडिशन खूप दिलेत मी ह्याच्या आधी. नृत्याचा छंद फक्त माझ्या मनापुरता नव्हता ठेवायचा. कारण की ना माझ्या लाईफमध्ये प्रसंग खूप असायचे वेगवेगळे. रस्त्याने चालताना मान खाली घालून चालायचं का? कारण की 4 लोक कोणतरी आपल्याबद्दल बोलतात. कुणाशी मैत्री होत नव्हती. कारण की ते लोक विचार करायचे की बाबा हा असा, म्हणजे कसा आहे हा व्यक्ती नेमका, ते कन्फ्युज असायचे माझ्याबद्दल नेहमी. काही असे स्ट्रॉंग रिलेशन कधी कुणाशी जुळले नाहीत. पुन्हा गरीब असल्यामुळे पण त्याचे पण खूप दुष्परिणाम असं मला वाटतं. कारण की ना आपलं उठणं बसणं चांगल्या लोकांमध्ये होत नाही, गरिबीमुळे सुद्धा असं होतं. आणि त्यावेळेस आपलं वय कमी, आपल्याला समजून घ्यायला कोणी काय नाही काय नाही. आणि विदर्भातला जो एरिया होता जिथे मी राहत होतो, तिथे कोणी एवढा ओपन माइंडेड पण नव्हतं. नॉर्मली जसं आपण गावाखेड्यात बघतो तोच एक वातावरण होता तिथलं. पण
ऑडिशन देत गेलो, कारण की मला ते सिद्ध करायचं होतं की बाबा मी काहीतरी माझ्या लाईफमध्ये करू शकतो आणि मी करतोय ते चुकीचं नाही अजिबातच. तर असंच ऑडिशन देत गेलो आणि त्यावेळेस ढोलकीच्या तालावर मी लहान होतो त्यावेळेसचे काही सीझन पाहिलेले आहेत. आशिष पाटील वगैरे त्यावेळेस असा एकमेव मुलगा होता की जो लावणी करत होता, पण तो टायरमध्ये नव्हता करत. पुरुषी वेशभूषेमध्येच तो करायचा. पण कुठे ना कुठे एक माझ्या थांबल्या गाडीला धक्का भेटला की बाबा हा मुलगा आहे, हा लावणी करतोय आणि याच्यापेक्षा वेगळी गोष्ट कोणतीच नाहीये. तर मी साडी घालून करतो, याच्यात काही मला पण चुकीचं वाटत नाही, कारण की ते दिसायला मला दाखवायचं ना लावण्यवती सारखं. म्हणून मी त्याच्याकडून थोडा एक आदर्श घेतला की बाबा हा करू शकतो तर मीही करू शकतो. म्हणून मी कंटिन्यू ऑडिशन देत गेलो. असे 8, 9, 10 वर्ष मी कंटिन्यू ऑडिशन देत गेलो. मी DID ला ऑडिशन दिले, मी डान्स प्लसला ऑडिशन दिले, मी डान्स महाराष्ट्र डान्सला दिले, डान्स इंडिया डान्सला दिले, म्हणजे अजून बरेचसे काय. फक्त ढोलकीच्या तालावरचे कधी ऑडिशन मुलांसाठी नव्हतं हा जो कार्यक्रम आहे. म्हणून फक्त एक स्वप्न होतं मनामध्ये, कारण की तो एकमेव कार्यक्रम असा होता की जो लावणीवर डिपेंड होता आणि त्या कार्यक्रमात आपल्याला भाग घ्यायचा आहे. पण तो कसा घ्यायचा हे माहिती नाही, कारण की ऑडिशन सगळ्या कार्यक्रमाचे, फक्त ह्या कार्यक्रमाचं ऑडिशन आपल्याला माहिती. म्हणून जे काय करत गेलो, म्हणलं चला जाऊ द्या, तिथपर्यंत जाण्याची संधी नाही ना आपल्यापाशी. आपण काही ना काही करता स्वतः डेव्हलप करावा, स्वतःला स्ट्रॉंग करावा, असं बनवावं की हा वेगळा वाटला पाहिजे शुभम. म्हणून मी माझ्याच लावणीमध्ये खूप सारे आविष्कार वगैरे करत गेलो. पारंपरिक पद्धतीचा पाया धरला. पारंपरिक पद्धतीने लावणी कशी किती सुंदर प्रकारे आपण प्रेझेंट करू शकतो. आजकालच्या स्त्रिया तुम्ही बघताय की त्या लावण्य जे लावण्य ओरिजिनल लावणीला पाहिजे ते त्या धरून चालत नाही. पण मी त्या गोष्टीला धरलं की चला आपण पुरुष आहेत तर आपण पारंपरिक पद्धतीचा चांगला अभ्यास केला पाहिजे. मला अजूनही तेवढा काही म्हणजे एवढं खास नॉलेज नाही, पण तरी पण मी प्रयत्न केला की पारंपरिक दृष्टिकोनातून लावणी सुंदर सादर झाली पाहिजे. हा माझा प्रयत्न होता आणि बहुतेक तोच प्रयत्न लावणीला इज्जत देता देता मला वाटतं वरती नाव गेलं असेल किंवा काय एवढं नाही माहित. पण अचानक सडनली मला चॅनलमधून कॉल येतो की शुभम एक कार्यक्रम आहे ढोलकीच्या तालावर. म्हणलं हा मी लहानपणापासून बघतोय, मी फॅन आहे त्या कार्यक्रमाचा, माझं स्वप्न आहे एकदा त्या कार्यक्रमावरती. तर समोरून असं उत्तर आलं की ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर माझ्या 2 मिनिटासाठी पायाखालची जमीन सरकली की एवढ्या 9-10 वर्षानंतर ह्या कार्यक्रमासाठी मला एक कॉल येतो आणि ते म्हणतात की हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. थोडं मला गंमत वाटली, कारण की तो कार्यक्रम बायांसाठी किंवा स्त्रियांसाठीच. आणि नंतर मी पुरुष म्हणलं काय कोणतरी मस्करी करतंय म्हणून ठीक आहे ओके सर म्हणून हसून खेळून त्यांना उत्तर देऊन मी फोन ठेवला. नेक्स्ट टाइम मला ऑडिशनसाठी फोन आला की आमचे ऑडिशन सुरू होत आहेत आणि काही जाहिराती पण मी टीव्हीवर पाहिलं होतं त्याच्यानंतर. तेव्हा मला विश्वास झाला की ह्या कार्यक्रमासाठी ऑडिशन पहिल्यांदा येतंय, स्त्रियांसाठी आलेले, पण एका पुरुषाला पर्सनली फोन करून बोलवत आहेत की बाबा आम्हाला पुरुष लावणी कलावंतांसाठी पण एक नवीन प्लॅटफॉर्म म्हणजे उपलब्ध करून द्यायचा आहे. सो तुम्ही इंटरेस्टेड आहात का? इंटरेस्टेड नाही, मी करण्यासाठीच तयार. बरं. मग असा तो एक कॉल लागला. तिथून पुढे आपलं महाराष्ट्रभरातून बऱ्याचशा पुरुष लावणी कलावंतांचे पण ऑडिशन झाले. इव्हन मी नव्हतो त्याच्यामध्ये, बरेचसे कलाकार होते वेगवेगळ्या ठिकाणी, नागपूर असो, नांदेड असो, आपलं बीड मधून मी समजा, अमरावती, अकोला, खूप जिल्ह्यांमध्ये झाले, पुणे, नाशिक, सगळीकडे. पण शॉर्टलिस्टमध्ये मला निवडण्यात आलं. तिथून पुढे 4-5 राऊंड झाले. त्याच्यातही किती लावण्या केल्या त्या कार्यक्रमात? मला असं वाटतं 4 महिन्याची शूटिंग होती, 10-12 लावण्या असतील माझ्या. 12 लावण्या केल्या. बिलकुल. शेवटच्या फेरीपर्यंत ज्या लावण्या झाल्या त्या 12 लावण्या. सगळ्यात आवडती लावणी कुठली? खरं म्हणलं तर माझा आवडता लावणी प्रकार म्हणजे पारंपरिकच लावण्या मला आवडतात. पण त्या कार्यक्रमामध्ये एक अशी लावणी माझ्या वाट्यास आली की चढविला पट्टा कमरेवरी. ती पारंपरिक नाहीये ती लावणी मुळात. माझी करण्याची इच्छा पण नव्हती, पण कोरिओग्राफर बोलले की हे तू करू शकतोस आणि तू खूप चांगलं करू शकतोस. तर ती लावणी अशी काही खूप फेमस पण नव्हती, मनाला पण एवढी आवडत नव्हती. पण ज्यावेळेस स्क्रीनला झाली, माझ्यावरती ते जेव्हा दिग्दर्शन झालं त्या गोष्टीचं आणि स्क्रीनवरती दाखवण्यात आलं, ती लावणी प्रेक्षकांना पण इतकी आवडली, भुरळ पण एवढी पडली तिकडे. आज जरी समजा माझं नाव शुभम बोराडे युट्यूबला कुठेतरी टाकलं तर त्या लावणीची लिस्ट खाली येते कधीतरी. असं म्हणजे ती एवढी फेमस झाली त्याच्यानंतर आणि प्रत्येकाच्या ओठावरती लावणी राहिली. त्याचा ट्रेंड चालू झाला, लोकांनी त्याच्यावर रील्स बनवले, व्हिडिओज बनवले, बरेचसे म्हणजे ती फेमस झाली. आणि त्याच्यानंतर मला पण असं वाटायला लागलं की शुभमनी चांगली केली ती लावणी, म्हणून माझी पण फेवरेट तीच आहे. ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाने तुला ओळख मिळाली. महाराष्ट्रामध्ये एक पुरुष नर्त्यांगना, विशेष करून लावणी करणारा. लावणी तशी महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राची ओळख पण आहे. खरं म्हणजे यासाठी
लोककला आणि लोक कलावंतांकडून तुझे आभार मानले पाहिजेत. म्हणजे जिथे स्त्रिया या कलेला पुढे घेऊन जाण्यासाठी कधी कधी तेवढ्या सक्षमपणे पुढे येत नाहीत, मात्र अशा वेळी एक स्त्री कलावंताचा, नर्त्यांगनाचा हा नृत्य प्रकार एक पुरुष पुढे घेऊन जाण्यासाठी आला आणि तो शुभम बोराडे असू शकतो. मगाशी तू बोलताना म्हणलं विदर्भात, विदर्भाचा आणि तुझं काय कनेक्शन आहे? विदर्भाचं आणि माझं काय कनेक्शन म्हणजे मी खूप लहान होतो आणि मला बहुतेक त्यावेळेस नीट कळत पण नव्हतं. माझ्या आई वडिलांचे थोडेसे ताटातूट झाली त्यावेळेस आणि आई मला घेऊन म्हणजे माझ्या मावशीकडे कोणाकडे तरी गेली. आता मला तेवढा जुना इतिहास व्यवस्थित आठवत नाही, पण असं कळलं की माझ्या मावशीने माझ्या मम्मीला सजेशन दिलं होतं की तू नागपूर या विभागात जा, तिथे तू एखादं छोटंसं हॉटेल टाक, तुझं हॉटेल खूप चांगलं चालेल. मग तिथून आम्ही छोटीशी सुरुवात करून आपला नवीन आयुष्याला सुरुवात केली होती विदर्भात जाऊनच. म्हणजे हा नागपूर माझ्यासाठी असं झालंय की मूळ गाव कोणतं आधी विचारायचं कोणी तर मी नागपूर सांगायचो. म्हणजे जेव्हा आपण बाहेर चर्चा करू. पण माझा जन्म मेन म्हणजे बीडचाच आहे आणि फक्त आई वडिलांच्या काय अनबनीमुळे आम्ही समजा वेगळे झालो. मी आणि माझी आई विदर्भातच राहिले. उमरेड म्हणून एक गाव होतं नागपूरजवळ, तिथेच आम्ही राहिलो. तुझ्यामध्ये अशी चर्चा होती की आई वडील नसताना अनाथ असलेला शुभम एका अशा नृत्य प्रकारामध्ये उडी मारतो जिथे मध्ये केवळ सिद्ध नाही व्हायचं, त्याच्या अगोदरचा एक मोठा संघर्ष. आज जेव्हा लोकमान्यता बऱ्यापैकी तुला मिळालेली आहे, लोक तुझं कौतुक करतात आणि आता शुभम बोराडे आमच्या जिल्ह्याचा आहे हे म्हणताना कुणाला कमीपणा नाही वाटत, उलट इथल्या समाज मनाची छाती फुगते. शुभम बोराडे हा आमच्या जिल्ह्याचा हे सांगताना आज आई वडिलांची आठवण येते. मला माझ्या आईची आठवण खूप येते, कारण की असं व्हायचं की दरवेळेस शुभम समजा कधी रस्त्याने चालत दिसला कुणाला तर हसायचे, त्याच्यावरती नाव ठेवायची, शिव्या पण खूप द्यायचे. एक पुरुष नसताना त्या आईनं मुलाला घडवताना आणि त्या मुलाचे ताणे बाणे टोमणे ऐकत असताना तुझ्यामध्ये एक कलाकार तिने घडवला, एक माणूस घडवला. आज जेव्हा तो सिद्ध आणि प्रसिद्ध झालेला आहे, आज ती आई पाहायला असती तर म्हणून असताना तिची कमी जाणवते. नेहमी माझी आई म्हणायची माझ्या शुभमचं बरं झालं पाहिजे, पुढं गेला पाहिजे. आज एवढे लोक त्याच्यावर हसतायत, त्याच्यावरती फोटो म्हणजे नाव ठेवतायत. एक ना एक दिवस येईल तो झुकवेल सगळ्यांना, मला गॅरंटी आहे. आणि माझं पोरग जे करतंय का दारात जाऊन भांडायची डायरेक्टली लोकांकडे जाऊन, कस काय माझ्या पोराला हसलात, काय आज जो करतोय काय चुकीचं करत नाहीये, तुम्ही चुकीचे आहेत सगळे, ही बोलायला तीच खंबीर होती ना नेहमी. तर आज खूप आठवण येते तिची आणि असं वाटतं की ती जर हे सगळं बघायला असती तर बहुतेक माझ्यापेक्षा तिचा आनंद गगनात असता. एक पुरुष असताना आपल्याला मिळालेली ओळख ही स्त्री वेशभूषेतली आहे, स्त्री नृत्य प्रकारातली आहे. आमचं व्यासपीठावरचं प्रेझेंटेशन आम्हाला कौतुक मिळून देतं, पण कधी समाजामध्ये वावरताना जसं तू आता म्हटलं की सुरुवातीपासून सुद्धा एक मुलींचे डान्स करतो म्हणून समाजाकडून ताणे ऐकायला मिळायचे, टोमणे ऐकायला मिळायचे. आता पण असं होतं का एवढं प्रसिद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा? कसं आहे ना सर, लोकांनी रामाला सोडलं नाही, सीतेला सोडलं नाही, कुणालाच सोडलं नाही लोकांनी. लोकांची ना प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा फील आहे, त्यांचा एक वेगळे विचार आहेत. त्यांच्या त्यांच्या विचारानुसार तुमच्या पुढे किती मोठा एक व्यक्ती असला तरी त्याच्यावरती टीका होणार, आणि ती आजही होते. नाही, खरं म्हणजे ही शोकांतिकाच आहे. आमच्या कुठल्या तरी कला प्रकाराला समर्पित होऊन तो कला प्रकार लोकांपर्यंत घेऊन जाणे, त्या कला प्रकाराला जिवंत ठेवणे, त्याला लोकप्रसिद्ध होईपर्यंत त्याची सेवा करणे, अशा कलाकाराला सन्मान मिळालाच पाहिजे. तो सन्मान मिळतो पण तुला, पण असं कुठे उपेक्षा होते का, अरे हा ना पुरुष असताना बघा कसा महिलांसारखा नाचतो वगैरे, असं असं कधी म्हटले आता याच्यानंतर परत? असा नाही का एखादा अनुभव आला. एक अनुभव आहे, फक्त त्या जागेचं त्या कार्यक्रमाचं कुठलंच मी नाव घेणार नाही. माझ्यासोबत काही महिला कलाकार होत्या आणि मी होतो समजा त्यांच्यासोबत. आमच्या एक लावणीचाच खूप मोठा कार्यक्रम होता. तर मला कुठेतरी तिथल्या कार्यकर्त्यांकडून एक जाणवलं की त्यांना खूप प्राधान्य मिळतंय त्या ठिकाणी. जसं त्यांच्यासाठी लगेच वेळेच्या आधी गाडी पोहोचली, त्यांना घेऊन गेले, त्यांना त्यांच्या सगळ्या खाण्यापिण्यापासून सगळ्या गोष्टीपासून त्यांच्याकडे लक्ष देण्यात आलं. पण माझ्याकडे ते दुर्लक्ष झालं कदाचित थोडंसं. आता ही माझी मिसअंडरस्टँडिंग आहे का काय माहिती नाही, पण थोडं कधीतरी जाणवतं की बाबा त्यांना अजून हे कळत नाही की
कलेच्या बाबतीत लेडीज अँड जेंट्स हे काही म्हणजे मायने ठेवत नाही. तुम्ही जर प्राधान्य देताय तर सगळ्यांना सारखं द्या, अथवा मग कुणालाच देऊ नका. हा काय आहे अनुभव. फक्त माझ्या पर्यंत कधी तोंडावर बोलून किंवा आलं नाही कार्यक्रमानंतर की शुभम किंवा हा जो आहे की साडी घालून नाचतोय, घाण आहे, काय असं चुकीचं आहे, असतं. असं कधी पण नाही. लावणी सोडून आणखीन काय करायची इच्छा आहे? अं, सर्वप्रथम तर लावणीमुळेच वळण आहे माझ्या आयुष्याला, असं मी बोलतो. मी जरी स्वतःचा शिल्पकार आहे असं बोलत असलो तरी पण लावणीमुळे माझ्या आयुष्याला खूप मोठं वळण भेटलं. एक नाव जे आहे आता ते फक्त लावणीमुळे. तर पहिली एक इच्छा अशी आहे की मोठ्या चित्रपटात कुठल्या तरी मराठी माझी एक लावणी व्हावी. आणि दुसरं असं आहे की अभिनेता म्हणून जर मला पुढे अपॉर्च्युनिटीज मिळाल्या, एक डान्स नंबर झाला पाहिजे, जसं की आपण एखादं गाणं आपण इतर कलाकारांना देतो महिलांना. हा, आणि जर समजा लावणी व्यतिरिक्त जर माझी काही दुसरी इच्छा असेल तर एक अभिनेता म्हणून मला पुढे इंडस्ट्रीत काम असा करायचं. प्रयत्न कधी केला का अभिनय करण्याचा, किंवा असा एखादा कुठं अनुभव? कधी अनुभव नाही, पण प्रयत्न नक्की करेल. आणि या क्षेत्रामध्ये जी व्यासपीठ आहेत, जी मंच आहेत, रंगमंच आहेत, इथं काय मिळालं पाहिजे तुला? मला असं वाटतं की प्रत्येक कलाकार ना त्यांच्या त्यांच्या हिशोबाने खूप कष्ट करतो. आज शुभम बोराडे फेमस झाला, मोठा झाला, नाव मिळालं म्हणून त्याचे कष्ट आता कुणी पण मांडणार, त्याच्याबद्दल कुणीही बोलणार. पण फक्त प्रश्न माझ्याबद्दलचाच नाहीये, बाकी अजून अजून असे खूप कलाकार आहेत जे अपार कष्ट करतात. मला सुद्धा सांगता नाही येणार इतक्या इतक्या कठीण परिस्थितीतून ते लोक पुढे येतात. पुढे येत नाहीत, ते त्या परिस्थितीतून जातात आहेत सध्या. खूप कष्ट करतात. तर मला असं वाटतं की जसं एक उदाहरण की बाबा भारुडाचे काही कलाकार आहेत समजा. भारुडाचे कलाकार जरी असले तरी ते कलाकार आहेत. त्यांना त्यांच्या येण्या जाण्यापासून, त्यांच्या राहण्या खाण्यापासून, त्यांच्या उठण्या बसण्यापासून त्यांना थोडंसं रिलॅक्स फील होईल एवढं वातावरण तुम्ही त्यांच्यासाठी निर्माण करा. ते त्यांचं काम तर उत्तम करतातच. फक्त थोडं त्यांना ना एक रिस्पेक्टच्या दृष्टिकोनातून बघण्याचं थोडी गरज आहे. कुठलाही कलाकार असो. मला सांग शुभम, लावणी करण्याची इच्छा उत्पन्न होणं हे मी नैसर्गिक समजू शकतो. मात्र एक लावणी अगदी स्त्रीलाही वाटावी की मी या पुरुषासारखी लावणी करू शकते का, इतक्या शरीराचे बाक, ती शरीराची लवचिकपणा, ते सगळ्या प्रकारचे जी वळणं असतात लावण्यातली, ती सगळी फक्त पाहून शिकलास तू? हो, जसं काय म्हणतात त्याला, एक ध्यास असतो ना एखाद्या गोष्टीचा की हे आपल्याला पाहिजेच आहे, करायचंच आहे, किंवा हे केल्याशिवाय याचं कौतुक तर होणारच नाही. कारण की करायचं तर मग चांगलं करा, योग्य करा, परफेक्ट करा, तर लोक म्हणतील की बाबा केलं काहीतरी. चांगलं केलं हे बोलणार नाहीत, पण केलं. म्हणून ती जिद्द कुठं ना कुठं होती. वारंवार सारखं सारखं अभ्यास करत गेलो त्याच्यावरती. फक्त बघणं तिथपर्यंत हे नाहीये, ते बघून लक्षात ठेवून त्याच्यावरती अभ्यास करणं मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तो केला पाहिजे कोणी. त्याच्याशिवाय तर मला वाटत नाही. अनेक लावणी सम्राज्ञी आहेत महाराष्ट्रामध्ये. मात्र जेव्हा तुझी लावणी करण्याची इच्छा झाली आणि त्या लावणी करण्याच्या इच्छेसाठी तू जेव्हा हे काम करू लागलास, अशी कुठली लावणी सम्राज्ञी आहे की जिला बघून तुला असं वाटलं की हिच्यासारखं मला हे सगळं करायचं आहे? अशा कुठल्या लावण्या सम्राज्ञी आहेत? मधुजी कांबीकर. मधुका. म्हणजे मी बोलतो ना की जर हिंदीत रेखा आपण फक्त रेखालाच म्हणतो, पण मराठीतली रेखा म्हणल्यावर मला मधु कांबीकर. मधुका. त्यांच्यासारखी नृत्यातली अदाकारी, लावणीतली लवक, लचक, लावणी मांडण्याचा जो त्यांचा तरीका आहे, आणि जे त्यांचं दिसणं आहे खरं तर लावणी पारंपरिक पद्धतीने जितकं सुंदर नटतात त्या, मला नाही वाटत की आजकालची कुठलीही लावणी सम्राज्ञी असो किंवा सम्राट असो, म्हणजे सो कॉल्ड लावणी करणारे काही लोक असतील जे स्वतःला खूप मोठं समजतात, ते कुणीच त्यांची बराबरी करू शकत नाही. दुसरं एक, लावणी हा केवळ शरीराचा बाग दाखवणारा नृत्य प्रकार नाही, तर त्याच वेळेस त्या लावणीच्या अनुषंगाने त्या लावणी करणाऱ्या कलाकाराच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा महत्वाचे असतात. मग ती डोळ्यांची ठेवण असेल, किंवा नाक मुरडण असेल, किंवा मग तो रोख असेल बघण्याचा, ही सगळी लावण्यातली बारकावे तू कोणाकडून आत्मसात केलीस? आणि हे करताना तू काय करायचं? लावण्या झूम करून पाहायचास का लावण्या परत परत पाहायचा? सांगतोय जसं की मी मधुजींना खूप चांगलं फॉलो करतो. त्यांची स्टाईलच मला खूप आवडते. त्यांच्यासारखी स्टाईल अदाकारी मला काय कोणालाच नाही ना. पण एवढं आहे की लावणी करत असताना अ, जसं समजा मी नर्तक आहे, तर मला फक्त नृत्याबद्दलचाच अभ्यास असणं मला वाटतं तो बरोबर नाही, योग्य नाही. ज्या लावणीवरती आपण परफॉर्म करतो, ती लावणी कोणत्या अनुषंगाने मांडली आहे, संगीतकाराने, गीतकाराने, लेखकाने, त्या सगळ्या गोष्टीचा मला आधी खूप पुरेपूर अभ्यास करावा लागतो. एखादी गोष्ट स्त्रीसाठी खूप सोपी आहे, की
त्याच्याकडे नॅचरली काही गोष्टी ते हा असतात. असतात की बाबा आपल्या सजनाचं नाव घेतल्यानंतर तिचा चेहरा किती लाजला पाहिजे, काय झालं पाहिजे. पण ते मला ना असं डोक्यामध्ये त्याचा ग्राफ रेडी करावा लागतो की मी साजन म्हणल्यानंतर माझ्या चेहऱ्याची स्माईल किती वाढली ती पाहिजे. एकदम स्त्रीच्या भावना तुझ्या करेक्ट. चेहऱ्यावर आल्या माझे पाहिजे डोळे पुरुष किती असताना. लाजरे दिसले पाहिजे किंवा एखादं समजा दुसरं गाणं असेल एखाद्या उडत्या पद्धतीचं की मी किती ठसकेबाज त्याच्यात माझा चेहरा दिसला पाहिजे. मला सगळ्या गोष्टी निर्माण कराव्या लागतात. एका स्त्रीने खूप चांगली लावणी करणं, याच्यापेक्षा एक पुरुषाने लावणी एका स्त्रीसारखी तितकी प्रभावी करणं, हे महाराष्ट्राने शुभम बोराडेमध्ये पहिल्यांदा पाहिलं. म्हणूनच मी तुला हा प्रवास विचारला की हा केवळ लावणी करायच्या इच्छेने पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी अत्यंत बारकावे टिपणं, ती बारकावे स्वतःमध्ये उतरवणं आणि ती तशा प्रकारे मंचापर्यंत घेऊन जाणं. हे सगळं करताना तो मोठ्या-मोठ्या कलाकारांच्या समोर प्रेझेंट झालास. तू मगाशी म्हटला की माधुरी दीक्षित, नाना पाटेकर यांच्या समोर ही लावणी तू प्रस्तुत केलीस. काय प्रतिक्रिया होती त्यांची? जसं आपण बघतो की स्टेजवर कधी सामान्य प्रकारे तुम्ही चित्रपटात बघा, एखाद्या मैफिलमध्ये बघा किंवा कुठेही जेव्हा लावणी होते किंवा एखादा कुठलाही नृत्य प्रकार सादर होतो, त्यावेळेस फेटे उडवायची पद्धत आहे, शिट्ट्या वाजवायची पद्धत आहे. तर असे काही नानासाहेब झालते तिथं स्टेजवरती, की माझी लावणी सुरू असताना त्या म्हणजे मी पहिल्यांदा कुठल्यातरी कार्यक्रमात नाना पाटेकरांना शिट्टी वाजवताना पाहिलेलं लाजताना पाहिलेलं आहे. म्हणजे खूप वेगळा अनुभव वाटला मला त्यावेळेस आणि त्यांचा तो प्रतिसाद बघून मला तरी असं नाही वाटलं, की बाबा मी फक्त नाना पाटेकरांपुढे नाचतोय. असं वाटत होतं, की एक अ, अ, सज्जन लावणीचे प्रेमी आहेत असं मला ते जाणवत होतं त्यावेळेस. नाही, लावणीला राजाश्रय राहिलेला आहे. लावणी कधीही उपेक्षित नव्हते. अलीकडच्या काळामध्ये लावणीला घेऊन जाणारी लोक थोडी कमी पडली आणि खरं म्हणजे या दृष्टीने तुझ्याकडून महाराष्ट्राच्या लोककलेची ही सेवा घडते आणि बीडकर म्हणून आम्हाला याचा खूप अभिमान आहे की आमच्या बीडचा एक भूमिपुत्र लावणीसारख्या महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या कलाक्षेत्रामध्ये त्याची एक अशी सेवा देतोय की ज्याच्यामुळे ते कलाक्षेत्र पुन्हा एकदा लोकांमध्ये चर्चित होत आहे. इतकं चर्चित होत आहे की एक पुरुष असलेला कलावंत स्त्री वेशभूषेमध्ये, स्त्री नजाकतीमध्ये तो कला प्रकार प्रेझेंट करतोय. जर कुणाला असं वाटतं असं की आता मला लावणी करायची आहे, पुरुष असताना काय सांगशील त्यांच्यासाठी? खरं तर एवढं सांगेल, की सोपं नाहीये माझ्यासाठी हे सगळं. म्हणजे मी जे करतोय, जरी बघताना सहज एक 3 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये माझा डान्स संपताना सगळ्यांना दिसतो. पण जे नवीन कलाकार आहेत किंवा नवीन म्हणण्यापेक्षा जे पुरुषच आहे, म्हणजे पुरुषांसाठी खास टिप देतो, की तुम्ही जे लावणी प्रेझेंट करता, तुम्ही जे करण्याचा प्रयत्न करता, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करता, त्याच्यात थोडा अभ्यास वाढवा. अजून बारकाईने त्या लावणीचा अभ्यास करा. लावणी फक्त लावणीच नाहीये. त्याला लावणी म्हणलं याच्यासाठी केलंय, कारण ती शब्दांची लावण केलेली आहे त्याच्यामध्ये. बर. लावणी हा लावण्य नंतर जोडतो. त्याच्यात म्हणजे अर्थ आधी जोडतो, की लावणी काय आहे नेमकं. हिंदीमध्ये लावणी म्हणतात कशाला? जर तुम्ही हरियाणा त्या साईडला गेला तर लावणी म्हणतात पेरणी करण्याला. आपण जे पेरतो त्याला लावणी असं म्हणतात. आपल्याकडे कदाचित. तर तो एक अर्थ आहे. म्हणून मला असं वाटतं, की शब्दातले जे आधी दडलेले भाव आहेत, ते दुय्यम अर्थी खराब न जाता चांगल्या अर्थी कसे आपल्याकडे वळवून घेता येईल आणि कसं त्यांचं लक्ष वेधता येईल प्रेक्षकांचं आणि लावणी खूप चांगल्या प्रकारे कशी सादर करता येईल. आपल्या अंगावर किती भावांग आणि किती प्रकारच्या गोष्टी सूट होतात त्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करावा आणि लावणी प्रदर्शित करावी. कारण की मला असं वाटतं, की कुठे ना कुठे असा एक भाव निर्माण होतो पब्लिकच्या मनामध्ये, की पुरुषांनी लावणी केली पण ती चांगली दिसत नाही. हे होतं. तो तो त्याच्या परीने खूप प्रयत्न करतो, की ती लावणी चांगली दिसावी. नाही, रसिकांनी त्याच्या डोळ्यांना असं सांगितलेलं आहे की लावणी म्हणलं तर माझ्या समोर स्त्रीच हवी आहे. बिलकुल करेक्ट म्हणजे मी एका पुरुषाची स्त्री बघतो, लावणी बघतो तर मग मला तितकं हे ना. आणि ह्याच्यात ना काय होतंय दोष सामान्य जनतेचा पण नाहीये मी असं म्हणतो. कारण की काय झालंय, लावणीचा जन्म ज्यावेळेस झाला, तर त्यावेळेस स्त्रियांनी लावणी करावी, स्त्रियांनी लावणी गावी हे काही गरजेचं नव्हतं. संतांचे संस्कार घेऊनच लावणीचा उदय झाला. लावणी मोठमोठ्या जत्रेंमध्ये कुठल्याही गोष्टींमध्ये जसं एक संदेश, सामाजिक संदेश, एक चांगला संदेश, निसर्गावरची लावणी, दैवाधर्मावरची लावणी, महापुरुषांवरची लावणी, सैन्यावरची लावणी असे ह्या त्यावेळेसचे प्रकार होते. जशी अण्णाभाऊ साठेंची एक लावणी आहे. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. ऐकल्यावर काय वाटतं, की बाबा मैना म्हणजे माझी भ्याता स्त्री. पण मुळात नंतर कळतं, की अखंडित महाराष्ट्राची मुंबई कशी झाली आणि ती मुंबई म्हणजे मैना आहे. असे काही लावणीची गुंफण आहे. बरोबर. तर ही तिथून सुरू म्हणजे झाली. पण प्रबोधनाच्या लढ्यामध्ये सुद्धा लावणीचं एक
हा इतिहासात खूप मोठा वाटा आहे, ज्याचा अभ्यास मलाही अजून काय करायचा आहे. नंतर काय झालं की जेव्हा पठ्ठे-बापूरावांच्या काळामध्ये पवळा जी आपलं महार समाजाची एक नृत्यांगना होती, तिने लावणीला उचललं समजा स्त्रियांनी करावी म्हणून. मग तिने ती केली. तिथून पुढे स्त्रियांनी हळूहळू दरबारी दर्जा वगैरे किंवा वेगवेगळ्या जत्रेतला असा तो काळ निर्माण केला आणि ते जास्त फेमस व्हायला लागलं, व्हायरल व्हायला लागलं की लावण्य त्याच्यात ओतलं गेलं नंतर. म्हणजे डायरेक्ट दरबारातून सैन्यांवरून देवाधर्मांवरून लावणी डायरेक्ट शृंगारावर आली, त्याच्यात शृंगार चढला. मग शृंगार कोणाला नाही आवडत आणि शृंगारामुळे अजून जास्त असं झालं की ते पुरुष प्रधान नसून स्त्री प्रधान आहे असं लोकांच्या नजरेत ते निर्माण झालं. नंतर असाही काळ आला की बाबा घरच्या बाया म्हणायच्या लावणीमुळे आमचे घर उद्ध्वस्त झाले म्हणून लावण्या बंद करा. लावण्या बंद करा. हा एक काळ येऊन गेलेला आहे. मग हे लोकांना माहित नाही. जर हा जो काळ जिथून स्त्रियांनी लावणीला उचललं, त्याच्या आधीचा काळ जर थोडा अजून मागे गेले तर कळेल लोकांना की पुरुषच लावणी करायचे. तेव्हा कुठे जो आजकालचं जे अट्रॅक्शन आहे, कारण की पुरुषाला स्त्रीचं अट्रॅक्शन आहे हे तर नॅचरल आहे, हे जगात कुणीच बदलू शकत खरं नाही. त्या अर्थी लावणी करते म्हणल्यानंतर लावणी करणारी स्त्री आहे हे त्यांना कळतं, लावणी आणि स्त्री असा एक ठोकताळा तयार झालाय. पण तो मोडून काढण्याचं पण काम मला वाटतं माझं आहे सध्या. माझंच नाही, अजून खरं बऱ्याचशा म्हणजे क्षेत्रात लावणी सुरुवात केली पुरुषांनी पुरुषांचीच आणि आहे. आज लावणीमधून पुरुष हद्दपार झाले तर आता येऊ पण कठीण नाही जाते. त्यांनी. म्हणजे आता पुरुषांनी लावणी हे थोडं लोकांना जसं डोळे वटारण्यासाठी एक कारण मिळू लागलं की अरे पुरुष लावणी करतो. खरं म्हणजे लावणीच पुरुषांनी आणलेली आहे. बिलकुल. आधीचं म्हणजे पुरुषच गायचे मॅक्झिमम लावून. हो, पर्यायच नव्हता आमच्याकडे, त्याशिवाय पर्यायच नव्हता. म्हणून आजकाल काय झालं, एक लावणी सम्राट जो हा टॅग बनलाय का, कुणी उठसूट म्हणते मी लावणी सम्राट आहे, कुणी म्हणतं मी लावणीचा असं आहे, मी लावणीचा. पण हा टॅग नाहीच आहे कुठं मुळामध्ये. हे स्वयंघोषित लावणी सम्राट असं झाल्यासारखे. खरं म्हणायला गेलं तर लावणी सम्राट म्हणण्यासाठी तुम्ही तेवढ्या आत्महत्यानी त्याला न्याय दिला पाहिजे. लावणीची सेवा केली. तुम्ही गायलातही पाहिजे, त्याच्यावरती तुम्ही रचना केली पाहिजे, त्याच्यावर तुम्ही प्रेझेंटेशन दिलं पाहिजे. तेव्हा कुठे तुम्हाला ते त्या बरोबरीचं लेखता येईल, तुम्ही त्या बरोबरीचे होणार नाही. मला जो टॅग भेटलाय लावणी प्रिन्स कार्यक्रमामध्ये, मला अभिजित पानसे सरांनी लावणी प्रिन्स म्हणून मला उपाधी दिली की आज मी तुला लावणी प्रिन्स या नावाने ओळख देतो, कारण की तू आहेस. पण हे तर फक्त एक प्रिन्स म्हणून टॅग झाला, पण जो लावणी सम्राट जो हा बनलाय का, हा मला नाही वाटत कुठल्याही पुरुषाने अपनावा. सम्राज्ञी म्हणायला पण गेलं तर सम्राज्ञ्या पण ज्या जुन्या होत्या, आजकाल लावणीचे कार्यक्रम सुरू झाले की आता तुमच्या पुढे येत आहे आमच्या इथली आणबाण शान लावणी सम्राज्ञी XYZ. असं नाही, असंच आपण त्यांना संबोधतो ना. लावणी कलावंत म्हणून का नाही तुम्ही स्वतःला प्रेझेंट करत? तू काही तमाशातल्या लावण्यांचा अभ्यास केला का? तमाशात नाचणाऱ्या लावण्यवतींचा? मुळात तमाशातली लावणी आहे कशी ही मी कधीच पाहिली नव्हती. एक वेळ अशी आलेली की मला अनुभव करायचं होतं की ती लाईफ कशी आहे तमाशा कलावंतांची. तर मी काय करावं त्याच्यासाठी? मी लावणी करतो हे तर मला माहितीच आहे, पण ऍज अ बॅकग्राऊंड डान्सर जे नॉर्मल गाणे होतात ना हिंदी चित्रपटातले कसले, तसा एक डान्सर म्हणून मी एका पुण्याच्या दत्ता महाडिक दत्ता महाडिक मोठं नाव आहे तमाशा यांच्या म्हणजे रिलेशन मध्येच एक कृष्णाताई पुणेकर म्हणून एक लावणी कलावंत होत्या. त्यांच्या फडात मी एक महिनाभर काम केलंय. तिथे मला 20 रुपये भत्ता सकाळी संध्याकाळी भेटायचा आणि जेवण असायचं त्यांच्याकडून. 600 रुपये पर शोचा एक मला पेमेंट भेटायचं. तर मी त्यांच्यासोबत राहिलो आणि एक पाहिलं, आजकाल तुम्ही बघताय तमाशामध्ये ना, तो ढंग नाही राहिला जो पूर्वी बघायला भेटतो, जो बाज असायचा लावणीचा. तो नाही बघायला भेटतो. पण मला तो ह्या काळात त्यांच्याकडे बघायला भेटला. आणि ती गरिबी किंवा 50-50 पोटं कशी भरायची, इथून तिथपर्यंत रावटी कशी न्यायची, ह्या गावचा त्या गावचा प्रवास कसा, त्या रावटीत बसल्यानंतर मेकअपला बसलेल्या स्त्रिया असतात, कुठलेही कलाकार असतो, त्या पडदे खाली करून लोकांनी दगड मारायचे किंवा खडे मारायचे असे प्रकार, हे सगळं अनुभव घेतला मी तिथं जाऊन. तर एक गोष्ट कळाली की आता तो बाज नाही राहिला तमाशामध्ये. म्हणून मी कधी तमाशाच्या लावणीबद्दल एवढा विचार नाही केला. पण माझं एक फक्त दूरदृष्टी अशी राहिली की ज्यावेळेस तमाशा मध्ये लावणी आली, त्यावेळेस लावणी समाज प्रबोधनाचीच असावी, हा माझा दृष्टिकोन राहिलेला आहे. तर मी जास्त घुसण्याचा प्रयत्न नाही केला. पण वाटतं की आता वापस गरज आहे त्या गोष्टी. लावणीचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये बसून एक लावणी असते, जी. तो कधी करण्याचा प्रयत्न केला? बैठकीची लावणी. बैठकीचे हा माझा फेवरेट प्रकार आहे म्हणलं बघायला गेलं तर, बैठकीची लावणी. कारण की ना, तुमच्याकडे तुमच्या तालापेक्षा आणि ना अंग वळणापेक्षा चेहरा एक असा दागिना आहे चेहऱ्यावरचा की तो म्हणजे तुमचे हावभाव
ते तिथूनच तुम्ही लावणीला खूप चांगल्या प्रकारे एक्सप्रेस करू शकता, मला असं वाटतं, भावांगापेक्षा. तर माझा फेव्हरेट आहे प्रकार आणि लोकांना सगळ्यांना माझी लावणी आवडते आणि सगळेजण माझ्या अदाकारीचं खूप कौतुक करतात. मला आनंद आहे त्या गोष्टीचा. तर फेव्हरेट आहे माझ्यासाठी बैठकीची लावणी. आई वडिलांच्या नंतर शुभम तू जेवलास का असं म्हणणार कोणी आहे? आहे ना. म्हणजे त्याची स्टोरी मी ऑलरेडी चॅनलला पण शेअर केलेली होती. तो आला पण होता तिथे भेट द्यायला. शशिकुमार सरवदे असं त्याचं नाव आहे. हं. आई गेल्यानंतरचा 1-2 वर्षाचा असा काळ होता, की मी लावणी बंद केली होती. म्हणजे मी हसत होतो की रडत होतो हे मला सुद्धा कळत नव्हतं, कारण की मी वेगळ्या झोनमध्ये होतो. तेवढ्या 1-2 वर्षाच्या काळामध्ये माझी लाईफ थोडी वेस्ट झाली. माझी शाळा सुटली. मी आई जेव्हा गेल्या तेव्हा कुठल्या वर्गाला होतास? मी असे 15-16 वर्षाचा असेल कदाचित. म्हणजे 10वी? नेमकं मला आठवत नाही. आजपासून 10 वर्ष झाली. आज मी 26-27 वर्षाचा असेल. 10 वर्ष झाली माझ्या आईला. तर त्यावेळेस मी बंद केलं सगळं आणि छोटे-मोठे काही कार्यक्रम करायचो, पण त्याच्यात पण इंटरेस्ट नव्हता. मग पैशांची कमी पडायची, दुसरं काही काम नव्हतं करू शकत. कामं खूप केली समजा लहानपणापासून, पण एक सोपा उपाय होता माझ्याजवळ, की मी नाचून पैसे कमवावे ना. आता मगाशी सांगितलं तुझं वय 26-27 आहे. तुला जेव्हा लग्न करायचं असेल, तर एखाद्या मुलीचं स्थळ तुला आलं किंवा एखाद्या मुलीकडे तू स्थळ पाठवलं, तर तुझा बायोडाटा असा असेल, की हा लावणी करतो. संसार करण्यासाठी पती म्हणून जेव्हा मी जाणार आहे भविष्यात, तर तेव्हा हे या ओळखीची तुला अडचण येईल असं वाटतं? तुम्हाला माहित नसेल सर, पण माझं लग्न झालंय आणि मला 1 वर्षाचा मुलगा आहे. हे माहित नव्हतं मला. हो. आत्ताचा प्रश्न वेगळा आहे, पण माझं लग्न लॉकडाऊनच्या आधीच झालेलं आहे. म्हणजे त्यावेळेस हा प्रश्न लॉकडाऊनच्या आधी नाही, लॉकडाऊन नंतर, म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या आधी झालेला आहे. तर प्रसंग आहेत, खडतळ आहेत थोडेसे, मनाला लागण्यासारखे, थोडंसं वाईट वाटतं काही काही शब्द समजा ऐकून. मी लॉकडाऊन नंतर म्हणजे माझी जी बायको आहे तिच्या घरी ज्यावेळेस आम्ही बघायला गेलो, मुलगी आहे म्हणून आम्ही बघायला गेलो सहजच. त्यावेळेस मी, अक्का, शशिकांत वगैरे असे काहीतरी माझे जवळचे लोक. तर बघणं झालं समजा, मी दिसाय चांगला आहे, ती चांगली, आमचं म्हणजे पसंती अशी एक बघून झालेली. पण लगेच की बाबा काय करतात, मी सांगितलं मी डान्सर आहे. अच्छा, काय डान्स? मी म्हणलं लावणी करतो. मी रोखठोक बोललो. माझ्या जागी बहुतेक कोणी असेल तर थोडंसं त्यांना विचार करावा लागेल, की मी अजून काहीतरी साईड बिझनेस बद्दल सांगावं, दुसरं सांगावं, काहीतरी हा. सांगावं असं. पण मी डायरेक्ट सांगितलं माझा जो ध्यास आहे मी त्याच्याबद्दल क्लिअर बोललो त्यांच्याशी, की बाबा मी लावणी करतो. लावणी कर. तर ते खुश झाले त्यांच्या घरचे, की कलाकार आहे. नंतर माझे काही फोटो त्यांनी पाहिले आणि मला असं पाहिलं. तर म्हणे आम्ही विचार नाहीत करू शकत म्हणे, की तुम्ही इतकं म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन एवढं तुमचं जोरदार आहे, की तुम्ही पुरुषाच्या म्हणजे रूपात जे आहेत तर अख्खे पुरुष आम्हाला जाणवताय, दिसतायत. आणि लावणीचा फोटो बघितल्यानंतर आम्ही नाहीत विश्वास ठेवू शकत, की हे तुम्ही आहेत. जोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात नाचताना, नटताना बघणार नाहीत, तोपर्यंत आम्ही विश्वास करणार नाही. तर तिथपर्यंत आता समजा ओके होतं असं. पण मग काही वेळ घेतला त्यांनी. आम्ही थोडं, ते असतात लगेच तर कोणी होकार देत नाही. आपणही वेळ घेतो, की आपल्याला पण मुलगी आवडली की नाही. मला तर मुलगी आवडलेली होती. कारण माझ्या आईची इच्छा होती, की तू मराठवाड्यातलीच मुलगी करायची आणि साधी सिंपल गृहिणी असणारी मुलगी तू करायची. त्या क्रायटेरियात बसणारी प्रीती होती. सो मी थोडा त्यांनी गॅप घेतला. मी 1 वर्ष झालं पूर्ण गॅप घेऊन. मी सारखं विचारतोय, की काय झालं? काही प्रतिसाद येत नाही त्यांच्याकडून काय? तर त्यांचं मला सारखं असायचं, की ठीक आहे आम्ही विचार करून सांगतो, आम्ही विचार करतोय. मी म्हणलं वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, आता 2 वर्ष होतील. तुला माहितीये ते उत्तर यायला उशीर का झाला? हं, हं, हं. कारण की तुझ्याबद्दल त्यांच्या मनात काही आक्षेप किंवा संशय नाहीये. मात्र समाज आम्हाला काय म्हणेल की मुलगी कुणाला दिली, That's the हा हे खूप महत्वाचा विषय आहे. तर मला नंतर कळलं, की माझ्याबद्दल ना वेगवेगळ्या स्टोरीज निर्माण झाल्या इथं. मला हे माहित बी नाही. त्याच्यातलं म्हणजे काही लोकांचं असं म्हणणं होतं, की तो डान्सर आहे तर त्याला मुलींचा जास्त नाद आहे. किंवा तो लावणी करतो तर मग तो पुरुषासारखाच नाहीये. मग तो लावणी करतो म्हणल्यानंतर तो माणसासारखा राहतो का? म्हणजे काही म्हणजे मी म्हणलं यार, मी असा विचार तर कधी कोणाकडून म्हणजे कानाने ऐकला नाही. पण इथं जर तुम्ही पर्सनली मला ओळखताय ना व्यवस्थित, तुम्हाला माहिती आहे ना मी कसा आहे, तुमच्या पुढे मी येऊन गेलोय, तर तुम्हाला बाकीच्यांच्या 4 गोष्टी ऐकण्याची गरजच नाही. त्याच्यासाठी ते सहमत होते. त्यांचा काही वेगळा आक्षेप नव्हता. फक्त वेळ घेतला जरासा त्यांनी. आणि असं समजा, की त्यांनाही थोडीशी धाकधूक असेलच. कारण माझं की ना 4 गोष्टी प्रभावित करतात माणसाला. एक थोडं अंतर सांगतो. कसलं? की ज्यावेळेस मी नागपूरला होतो, त्यावेळेस ना असे बरेचसे कलाकार लावणी करणारे होते, ज्यांचा थोडासा रंगढंग, चालण्या-फिरण्याचा तरीका
थोडा फेमिनिन होता हम्म. अकॉर्डिंग मी म्हणजे माझ्यासारखा माझ्यात आणि त्यांच्यात थोडा फरक. तर ते पण एक कलाकार आहेत हे समजून घ्यायला नागपूरची पब्लिक अबेल आहे. म्हणजे ती म्हणते की कलाकार आहे ठीक आहे. आता तिकडे खडी गंमत म्हणून एक तमाशाचा प्रकार आहे जसा आपल्याकडे नाहीये. त्या खडी गंमतच्या तमाशामध्ये लावणी करणारे काही मुलं असतात. त्यांचं उठणं बसणं राहणं खाणं पिणं मुलींसारखंच आहे. कारण की ते एनी टाइम करतात ते त्यांचे तमाशे दिवसभर चालतात. बायकी आवाजात बोलायचं, बायकी आवाजात ते माईक मध्ये ती गात. सवय लागून जाते. हा ती सवय असते. थोडं वळतं माणूस त्याच्याकडे, त्याच्या आपण विरोधात नाहीये. पण हे एक्सेप्ट करते ना तिकडची पब्लिक. जर चलता चलता एखादा व्यक्ती समोरून गेला, जसं समजा मी तो तमाशा कलावंत आहे, मी बसलोय माझ्याजवळ एखादा गाडीमध्ये येऊन एखादा माणूस बसला, तर तो मला विचारणार की तुम्ही काय करता? मी म्हणणार मी लावणी करतो. ते म्हणतात कुठे करतात? तमाशात करतो. अरे वा, तुम्ही तर खूप चांगले कलाकार आहे, तुम्ही खूप मोठे कलाकार आहेत असं म्हणून त्यांच्याशी म्हणजे वागलं उठलं बसलं जातं त्या भागात. आणि त्यानंतरही मी असंही बघितलं की तमाशा कलावंतांसारख्या मुलांना इथून रिश्ते जातात की आमची मुलगी आहे तुम्ही बघा लग्नासाठी. हा म्हणजे तिथं इन बेल्ट सन्मान आहे. हा तिथे तिथं गरज नाही. सांगावं लागत नाही की म्हणजे कुणाचा असा लुक बनलेला असतो जसं आयब्रो केलेली असते, कधी कधी कार्यक्रमाहून येताना दाढी चिकनी असते, कुणाचे केस लांब असतात बांधलेले असतात, तर तरीही त्यांच्याकडे त्या- कुणी असं 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 नाही बघणार. अरे नाही बघणार कोणी त्यांच्याकडे. चांगली कारण गोष्ट आहे ही. त्यांच्यासाठी ना ते जुनं झालं आता. ते हे कलाकार आहेत हे असेच असतात, कसेही असू शकतात. पण तेच मी जेव्हा बीडमध्ये छोटासा किस्सा, बीडमध्ये आलो तर माझा XYZ मित्र म्हणतो तुझे केस वाढलेले आहेत, तू दाढी पण नाही केलेली, काय झालं? मी म्हणलं कालच कार्यक्रम होणार आहे. अच्छा कसला कार्यक्रम? मी म्हणलं लावणीचा. एक काम कर ना ती टोपी घाल किंवा काहीतरी मास्क बिस्क. म्हणलं काय कारण कारण काय? ते नाही लोक बघतील लोक हसतील. म्हणलं काय संबंध? म्हणजे तो एक फरक जाणवला. तर मला फक्त इथल्या सामान्य माणसाला हेच सांगायचं आहे ना, प्रत्येकाचा बॉडी स्टाईल वेगळा आहे, प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तो त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार नुसार राहतो. तर आपण ना कुणाला जज नाही केलं पाहिजे. येस, ही खूप चांगली गोष्ट. हा महत्वाचा मुद्दा की तुम्ही जज करणं सोडा. कारण की ना तो पुढचा व्यक्ती तुमच्या पुढे कॉन्फिडन्सने येणारच नाही ना. त्याला माहिती ह्या माणसाच्या मनात माझ्याबद्दल रिस्पेक्ट नाही, तो माझ्याबद्दल चांगला विचार करत नाही, तर मी ह्या माणसापाशी जाऊन बोलू तरी कसा, ह्याला काहीतरी विचारू तरी कसं. कुठेतरी तो सेल्फ रिस्पेक्ट आणि रिस्पेक्टचा एक छोटासा दोरा आहे जो मला वाटतं इथं व्यवस्थित बांधला गेला पाहिजे. सरकार म्हणून लावणीसाठी काय केलं पाहिजे सरकार? जसं सरकार वेगवेगळ्या मोहीम महामंडळ आहेत. आणतेच आहे. पुन्हा लावणीबद्दल पण कल्चरल डिपार्टमेंट मध्ये पण लोक खूप काम करतात. फक्त एवढं आहे की मला वाटतं कुठेतरी कलाकार म्हणून जो मानधन त्यांना मिळतं ते वाटतं खूप कमी आहे. तसं पाहायला गेलं तर जेव्हा गव्हर्नमेंटचा एक खर्च निघतो त्यावेळेस तो खर्च खूप असतो. 50-50 पोटं म्हणजे एखादी लाईव्हची टीम ते लोक जेव्हा हायर करतात त्यावेळेस त्यांचं येणं जाणं राहणं सगळं सगळं असतं. त्याच्यानंतर तिथली स्टेज अरेंजमेंट असं काही असं. आपण जरी गव्हर्नमेंट म्हणलं तरी गव्हर्नमेंट काय अफाट लगेच पैसा वाहत नाही. फक्त एवढं आहे की ते जरी कमी असलं पण कलाकाराला मानधन व्यवस्थित मिळावं ही माझी अपेक्षा आहे की त्या कलाकारांना म्हणजे गरज नाही पडणार. हे का म्हणतोय मी? तुम्ही बघा आजकाल लावणीचे काही कार्यक्रम आहेत जे लावणी नाहीये त्याच्यामध्ये. वेगळेच गाणे चित्रपटातली गाणे समजा आजकाल मुली केस मोकळे सोडून अंग प्रदर्शन करून लावणी प्रेझेंट करतात. हे चालतंय. हे का चालतंय? कारण की हे पब्लिकला पाहायचंय. मला कळतंय. रसिक म्हणून त्यांची चव सुद्धा बदललेली. हा हे पब्लिकला पाहायचं म्हणून काय होतं की तेच तसेच कलाकार त्या क्वालिटीचेच कलाकार बोलवणार लोक सारखं सारखं. मग जे चांगले कलाकार आहेत जे इज्जतीला घाबरतात जे इज्जतीने काम करतात त्या कलाकारांना कोण बोलवणार? मग हे कलाकारांना बोलवायचं काम मला वाटतं आता सरकारचं आहे की यांना आता व्यासपीठ द्या. यांचे पोट हे काय करणार आहेत? मी लॉकडाऊनचा एक खूप जुना म्हणजे बेकार काळ पाहिला की माझे मित्र होते ढोलकी वाजवायचे पण ते अंध होते आणि लंगडेही होते. डोळे आणि पाय नव्हते त्यांना पण ते ढोलकी वाजवायचे आणि बसून ते पूर्ण कार्यक्रम गाजवायचे. पण लॉकडाऊन मध्ये असं झालं की बाबा त्यांना कोण बोलवतंय? कुणीच बोलवणार नाही. आणि आजकाल तो लाईव्ह वाला पण कॉन्सेप्ट खूप कमी झालाय. रेकॉर्डिंग गाण्यांवरती डीजेचे कार्यक्रम होत आहेत. मग अशा कलाकारांनी कोणाकडे जायचं? कोण देणार त्यांना टाइम? म्हणून भरपूर असे कलाकार आहेत जे इज्जतीने खूप चांगली कला सादर करतात पण त्यांना डिमांड मिळत नाहीये. उदाहरण बघायला गेलं आज तुम्ही लता मंगेशकर यांचं अकाउंट बघा इंस्टाग्रामवरचं त्याच्यावरचे फॉलोअर एकदा चेक करा आणि एखादा दुसरा जो नवीन आर्टिस्ट आहे जसं समजा
नेहा कक्कर असतील, सोनू निगम असतील किंवा कोणी असतील, यांचे अकाउंट तुम्ही चेक करा. लता मंगेशकरांच्या अकाउंट पेक्षा जास्त रिच जो आहे किंवा जो फॉलोइंग जो आहे तो आहे यांच्या अकाउंटला, जे न्यू आताचे आर्टिस्ट आहेत. का? कारण की ते दिसतंय आणि ते मसाला लावून दाखवल्या जातं. त्यांच्या अकाउंटला नाहीये. का? कारण पण त्याचं डिझर्व ते कोण करतं? लताजी डिझर्व करतात समजा, सगळ्यांच्या पुढे पाहायला गेलं. म्हणजे आत्ताचं कसं आहे, उथळ आहे सगळं, उतान आहे. अशा परिस्थितीमध्ये हा कला प्रकार पुढे घेऊन जाण्याचं जे तुझं काम आहे, ते केवळ बीडकर म्हणून नाही, तर लावणी रसिक म्हणून आणि महाराष्ट्राच्या कलेचा उपासक म्हणून प्रत्येकांना अपेक्षित आहे. खरं म्हणजे यासाठी तुझे केवळ आभार मानून थांबता येणार नाही. हा तुझा प्रवास असाच निरंतर चालावा आणि या प्रवासामध्ये तुझा सन्मान होत असताना तुझ्याबद्दल या समाजाने नेहमी उपकृत असावं आणि तुझ्या या कला प्रकाराला पुढे घेऊन जात असताना तुझ्या ज्या शासन, समाज आणि प्रशासनाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा देताना आम्ही तुला अस्सल धडाकेबाज या युट्यूब कडून खूप खूप आभार व्यक्त करतो आणि तुला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. तर हा होता शुभम बोराडे. बीडच्या मातीमधून निपजलेला हा हिरा, नृत्यांगना म्हणून लावणी मधल्या या नृत्य प्रकारामध्ये लोकमान्य पावलेला, महाराष्ट्रामध्ये चर्चित असलेला चेहरा. त्याचा जीवनपट उलगडून पाहताना आम्ही केवळ त्याच्यामधलं नृत्य नाही तर त्याच्यामधला माणूस जाणून घेतला. नृत्यांगना म्हणून त्याची होत असलेली उपेक्षा, त्याला मिळालेली असलेली प्रसिद्धी, या दोन्हीच्या दरम्यान लावणी या प्रकाराबद्दल महाराष्ट्रामध्ये असणारी अस्मिता, महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये लावणीला असलेलं स्थान आणि लावणीकडून असणाऱ्या त्याच्या अपेक्षा आम्ही बोलून, त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आणि लावणीची आज वर्तमान होत असलेली उपेक्षा याचा विचार करत असताना महाराष्ट्रातला एक रसिक म्हणून महाराष्ट्रातलं शासन, प्रशासन या कला प्रकाराबद्दल किती गंभीर आहे याबद्दलचाही उहापोह आम्ही केला. अस्सल धडाकेबाज या युट्यूबवरती अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या संघर्ष कहाण्या समजून घेण्यासाठी आम्ही तुमच्या समोर एक एक व्यक्ती घेऊन येत आहोत. आज आम्ही आज उलगडलेला शुभम असाच एक स्तंभ आहे, असाच एक प्रकार आहे. या बीडच्या मातीने या महाराष्ट्राला दिलेला हा एक रत्न आहे, जो आम्ही समजून घेतला पाहिजे आणि त्याच्या अपेक्षा